बंधूंनो नमस्कार. नमस्कार. आज आपण लकडेवाडी या गावामध्ये हायटेक कंपनीचा प्लॉट पाहणी करण्यासाठी आलेला आहे. तर यांनी सुरुवातीला हायटेक कंपनीचा हा 5101 सोना या कंपनीचा प्लॉट लावला होता. जमीन बघितली नंतर पूर्ण मुरमाड जमीन आहे. मुरमाड जमिनीवरती हा प्लॉट त्यांनी लावलेला आहे. दादा, आपण हा तुम्ही प्लॉट लावला होता. प्लॉट लावल्यानंतर तुम्हाला कणसाची साईज कशी वाटते? चांगली. कणसाची साईज सुद्धा चांगली आहे. आणि अशा प्रकारे आपण शेतकऱ्यांचा जो शेतकरी जो उत्पन्न पिकवतो तो उत्पन्न पिकवल्यानंतर त्याला चांगल्या क्वालिटीचं बी देण्याचं आपण काम करतो. आता हा तुमच्या समोर मी कणसाची साईज बघण्यासाठी, दाण्यांचा साईज बघण्यासाठी हा प्लॉट आता हुरड्यामध्ये असल्यामुळं आपण या ठिकाणी या प्लॉट आपण हे दाखवत आहे. आता आपण हे कणीस सोडल्यानंतर दादा हा तुम्हाला काय वाटतं? बघा, हा तुमच्या समोर आता मी कणीस सोडलंय. काठाचं कणीस सोडल्यानंतर तुमच्या पुढे मी कणीस सुद्धा मोडून घेतोय. मोडून घेतल्यानंतर इथं बघा, आता हे कणसाच्या टोकापर्यंत दाणं भरण्याचं काम होत आहे. आणि हे ज्या लाईनी आहेत त्या संपूर्ण लाईनी सुद्धा चांगल्या प्रकारे भरलेल्या आहेत. म्हणजे माड रानावरती सुद्धा हे आपलं व्हरायटी चांगल्या प्रकारे उत्पन्न देऊ शकते. शेतकऱ्यांना आमचं एवढं सांगणं आहे की तुम्ही सर्वांनी लावत असताना जास्त व्हरायटीचे किंवा जास्त महाग असले की किंवा एखाद्या व्हरायटीला आपण जास्त पैसे दिले की ती व्हरायटी अतिशय चांगली असते असा काही सुद्धा विषय नसतोय. तुम्हाला आम्ही शेतकऱ्यांचा कमी खर्चामध्ये जास्त उत्पन्न काढून देणे या उद्देशाने तुम्हाला बी जरी आम्ही कमी कंपनी स्वस्तामध्ये देत असेल तरी आमचं उत्पन्न सुद्धा त्यांच्या एवढं येऊ शकतं. आणि अशा प्रकारे उत्पन्न ह्याचं चांगले येते तर सर्व शेतकरी बांधवांना राहील. आता दादा, तुम्ही हा सगळा प्लॉट फिरवून सगळीकडे दाखवा. एक समान आकाराची सगळीकडे कणसं आहेत आणि अशा प्रकारे चांगल्या प्रकारे ह्या ठिकाणी कणसं आलेले आहेत. तर दादा, तुम्ही इथून पुढे ज्यावेळेस तुम्ही कणसं किंवा जे मका करत असताना तुम्ही इतर कोणत्याही कंपनीच करा, त्याबद्दल आम्हाला काही विषय नाही. पण तुम्ही हायटेकचं निदान 1 ते 2 पाकिट वापरून बघा. वापरल्यानंतर तुमच्या लक्षात येऊन जाणार आहे की आपलं जो प्लॉट आहे तो अतिशय चांगल्या प्रकारे येणार आहे. कमी पाण्यामध्ये कमी खर्चामध्ये तुम्हाला जास्त उत्पन्न भेटणार आहे. अजून तुम्हाला काही तुमचं मनोगत काही व्यक्त करायचं आहे? नाही, हीच माहिती मिळाली हीच भाग्याचं आहे. चांगलं आहे ना? ओके.